इथे बसलेल्यांना काही काम नाहीत का? अरे काम तर बरीच आहेत, पण आपल्या देशामध्ये पथावर येत असताना त्याच्या समोर अनेक समस्या निर्माण होतात. पर्यावरणाची समस्या, लोकसंख्येची समस्या, स्त्री शिक्षणाची समस्या. अरे हो हो, स्त्री शिक्षणाची तर फार मोठी समस्या आहे आपल्या देशासमोर. तर सादर करीत आहोत लेख वाचवा लेख शिकवा, लेख वाचवा लेख शिकवा. बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा, जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. काय ग सुमे, काय करते हे? अभ्यास करते आई. घरात एवढी कामं पडली आहेत, ते कोण करणार? धुणे धुवायचे, भांडी घासायचे, ते करायला काय बाप येणार आहे का? हे काय नेहमीच आई, मी अभ्यासाला बसले की हे काम कर ते काम कर नेहमीच. हे पुस्तक दे, उठ आणि काम कर. सुमीची आई काय झालं? का ओरडताय पोरीला? अहो तुमची लाडकी कन्या बघा काय करते, उठता बसता अभ्यास आणि उठता बसता अभ्यास. शिकली मोठी झालं तर आपलंच नाव मोठे करेल. हो मला शिकायचंय, बाबा म्हणतात तेच खरं. प्रतिभाताई पाटील यांनी चूल मूल सांभाळून केवढे मोठे काम केले. तू त्यांच्या नादी लागू नको, तुला शिकायला कुठे जायचं नाही. तू घरात बस आणि घरातील कामं कर. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. पाहिलत ना मंडळी, मुलीला घरातून शिक्षणासाठी किती अडचण निर्माण केल्या जातात. आपण एक संकल्प करूया, आपली लेक शिकलीच पाहिजे, आपली लेक शिकलीच पाहिजे.